जास्त फोटो काढणार आता लगेच बाजूला चान्स बोलो त्यांना बाईट घे. एक कुठेतरी एक संघ असलो पाहिजे, संघटित असलो पाहिजे. जोपर्यंत समाज संघटित राहत नाही तोपर्यंत समाजाचा आवाज कोणी ऐकत नसल्यामुळे आपल्या एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्हाला इथं निमंत्रित केलं. संघटना आहे तर समाज आहे, संघटना आहे तर आवाज आहे, अशा प्रकारचा मानस ठेवून या ठिकाणी बोलावून आमचा सन्मान केला, आदर केला. तुमच्याशी संवाद आणि हिजगूज साधण्याची संधी प्राप्त करून दिली, उपलब्ध करून दिली. त्यावेळी मनापासून एकलव्य संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं अशी अपेक्षा करतो. व्यासपीठावर उपस्थित आमचे मोठे बंधू, या भूमिपुत्राचे, या भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला, अनेक वर्ष सेवा आणि समर्पण त्या वृत्तीने काम करणारे माझे सहकारी मित्र, सन्माननीय आदरणीय अतुलजी सावेजी, आमच्या भगिनी, ज्यांच्यासाठी समाज एकत्र होऊन, समाज एक होऊन निवडून आणण्यासाठी आपण काम केलं आणि त्या आपल्या आज जो ज्यांच्यासाठी आपण इथं जमलो, एसटीचा प्रवास 50% मध्ये देतोय. अशा अनेक योजना माननीय मोदीजी असतील किंवा देवेंद्रजी असतील, आमचं सरकार शिकला पाहिजे. प्रत्येक घटकातला माणूस हा शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. कारण की मला आजही आठवते आमचे नेते प्रमोदजी महाजन नेहमी म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि प्रत्येकाने शिकलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनेच नक्कीच आदिवासी समाजातील पण सर्व मुलं शिकली पाहिजे. त्याकरता ज्या काही योजना आम्हाला सरकार म्हणून आपल्यासाठी आणता येतील, जेणेकरून आपले शिकले पाहिजे, चांगले हॉस्टेल्स तयार होतील, ज्यानेमधून जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन चांगले विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल. असे अनेक योजना आमचं सरकार आणायचा प्रयत्न करते. आणि मला नक्की खात्री आहे की ज्या मागण्या पवनराजे सोनवणेंनी आम्हाला केल्या आहेत, मी तुम्हाला एक शब्द देतो, एक मंत्रिमंडळातला सदस्य म्हणून आमचे नेते आदरणीय उईके साहेबांच्या पाठीमागे या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून आपल्या सगळ्यांचे प्रश्न मिटवण्याकरता पूर्णपणे प्रयत्न करीन, एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा मी एकलव्य आणि मला नक्कीच खात्री आहे ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत मराठवाड्यातले, तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या सगळ्या समाजाला शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. त्याच्याकरता आश्रमशाळा केलेल्या आहेत. अनेक असे विषय सरकार मार्गी लावायचा प्रयत्न करतोय. शाळांना डिजिटलायझेशन करण्याकरता असे अनेक प्रश्न मार्गी आमचे मित्र पवनराजे सोनवणे यांनी त्यांच्या भाषणातून आदिवासी समाजाच्या अनेक समस्या मांडल्या. पण पवनराजे, मी तुम्हाला खरं सांगू, तुम्ही अतिशय योग्य माणूस. म्हणजे आमचे अशोकराव प्रत्येक कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये समाजाचे, आदिवासींचे विषय घेऊन मांडत असतात. माननीय मुख्यमंत्र्यांकडून ते करून मलाही ठाऊक आहे, मी ओबीसी खात्याचा मंत्री आहे. थोडा आमच्या दोघांच्या समस्या सिमिलर असतात. आश्रमशाळा आमच्याकडे बी आहेत, तुमच्याकडे बी आहेत, असे अनेक विषय आहेत. पण कसं असतं, शेवटी काही गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो. पण तुम्ही आज ज्या मागण्या केल्या आहेत, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, संजनाताईंनी सांगितलं की तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता तुम्ही पूर्ण ताकदीने, तुम्हालाही माहिती होतं की हे सरकार आलं तरच आपल्या सगळ्या समस्या सुटतात. आणि मी तुम्हाला यामध्ये मंत्रिमंडळातला एक सदस्य म्हणून सांगतो, उईके साहेबांचा स्वभाव अतिशय, म्हणजे ते प्राध्यापक असल्यामुळे बिलकुल बारकाईने सगळा अभ्यास करतात प्रत्येक एकदम.
आणि माझ्या बाजूलाच राहतात म्हणून मी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला जातो शेजारी. आणि नेहमीच आदिवासींचे प्रश्न मांडले पाहिजेत, ते सोडवले पाहिजेत. म्हणजे मागच्या टर्ममध्ये त्यावेळेस मंत्री नव्हते तरी ते नेहमी हाऊसमध्ये आदिवासींच्या प्रश्नांवर नेहमी प्रश्न मांडून तो सोडवण्याकरता प्रयत्न करायचे. अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अनेक त्यांनी प्रश्नांना नेतृत्वामध्ये पवनराजे सोनवणे, आपण राजे आहो, 100% राजे आहो. राजे आहे म्हणून आपला सन्मानाने आदर आहे. आपला गौरवशाली इतिहास जो आहे, इतिहास आपला कोणी निर्माण केला नाही. अनेक वर्षापासून असलेला जो इतिहास आहे, तो इतिहास कायम ठेवण्यासाठी आपण सर्व मिळून या ठिकाणी काम करत आहात. आपल्या संघटनेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी, आता नावं घेतले तर काही सुटल्यासारखं होईल आणि सुटले तर अधिक अडचणी येईल. त्यामुळे सर्व सन्माननीय आदरणीय आमचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असा माझा सर्व समाज बांधव, एकदा समाज बांधवासाठी मी मनापासून नतमस्तक होतो. पवनराजे, या ठिकाणी आपण बोललात अशी विविध योजनेच्या बाबत महाराष्ट्रातील सर्व भिल बांधवांना, आदिवासी बांधवांना सर्वप्रथम मी एकलव्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन करतो. तसेच हा उद्देश असा होता की महाराष्ट्रातील जे वन हक्क जमिनीचे जे दावे आहेत, जे वन जमिनी असतील किंवा घरकुल असेल, राहत्या घराखालची जागा नावची नाही, बऱ्याच अनंत संकट आदिवासींवर आहेत. म्हणून त्या उद्देशाने आज आम्ही मंत्री महोदयांना बोलून त्यांच्यासमोर आमची घराणी मांडली. अच्छा, तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये काही जेलमध्ये पण बरेच समाज बांधव खेप्प पडलेले आहेत, त्याच्यावर एक मुद्दा उपस्थित केला, तर त्यावर मंत्री महोदयांनी काय आश्वासन दिलं? विदेश शाखेकडून आम्ही महाराष्ट्र शासन किंवा आदिवासी डिपार्टमेंट विदेश शाखेकडून चांगला वकील मिळवून देण्याचं काम ते करणार आहे, असं आमचं मंत्री साहेबांशी बोलणं झालं. तुम्ही ते आदिवासी शाळेचा पण प्रश्न उपस्थित, काय प्रश्न आहे नेमका? आदिवासी आश्रम शाळेतली परिस्थिती जर आपण बघितली तर शिक्षण जे आहे हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब म्हणतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जेवढी सुविधा महाराष्ट्र शासन देते त्याप्रमाणे शिक्षणाची प्रगती झालेली दिसत नाही. आज 4थीचा मुलगासुद्धा त्याला मराठी वाचता येत नाही, अशी परिस्थिती शासकीय आश्रमशाळेची आहे. गायरानीचा संदर्भ आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गायरान जमिनी आदिवासी कुटुंबाकडून हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे. याकडे काही मंत्री महोदयाशी बोलणं झालं का? मंत्री महोदयाशी बोलणं झालं, पण माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे मंत्री महोदय साहेबांमध्ये बोलू शकले नाही, काही बंधनं असल्यामुळे. पण मला काही बंधन नाही म्हणून मी साहेबांना बोलू, जे गायरान जमिनीपासून त्यांना वंचित केलेले आहेत ते कारणीभूत या इथलचे जे अंमलबजावणी करणारे जसे तलाठी, ग्रामसेवक यांनी सर्वे केला नसल्यामुळे ह्या लोकांवर ही गदा आलेली आहे. तुम्ही असं पण म्हटले बाबा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी विरोधात पण जाऊ शकतो, काय नेमकी मागण्या? आमच्या मागण्या पूर्ण नाही. आम्ही ज्या आदिवासी जातीमध्ये जन्माला आलो, भिल जातीमध्ये, ते भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आम्ही हातात इंग्रजांच्या विरुद्ध बंदुकी घेतल्या, दंडे घेतले. आज जर समजा यांनी आम्ही एवढे मोर्चे आंदोलन घेऊन सुद्धा जर केलं नाही तर कदाचित आम्ही कधी दंडे आलो. एकलव्य संघटनेची स्थापना कधी झाली आणि त्याचा उद्देश नेमका काय? तसे आमच्या कॉलेज जीवनापासून 1994 पासून एकलव्य संघटनेची स्थापना झाली. पण जसे जसे एक रोप लावलं, आज रोप रंगारूपाला आलं ना आज ते फळं आलेले, आपण ते फळात कोण चाकेल याचा भरोसा. महाराष्ट्रात किती जिल्ह्यामध्ये ही संघटना कार्यरत? एकूण 18 जिल्ह्यामध्ये एकलव्य संघटनेचे मोठ्या प्रमाणात काम. किती लोक जोडले गेलेले संघटनेत? आजपर्यंत आमचे बाय रेकॉर्ड 1,35,000 सदस्य आहेत. प्रमुख उपस्थित कोण कोण? आज प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विखे साहेब, अतुलजी सावे साहेब, आमच्या कन्नड मतदारसंघातल्या संजनाताई जाधव या उपस्थित होत्या आणि आमच्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे, सचिन सर बर्डे, मधुकररावजी पवार सर, सुनील गांगुर्डे आणि सर्व जिल्हाध्यक्ष. या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार? या निमित्ताने मी समाज बांधवांना एवढाच उद्देश सांगेल की आपण शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावं. शिक्षण
शिक्षण घ्यावं आणि योजना ज्या शासनाच्या आहेत त्यासाठी आपण मोठ्या संख्येने फॉर्म भरावं आणि योजना कशा मिळतील याच्यासाठी काम करू. चालेल. आपलं नाव सर? मी पवनराजे सोनवणे एकलव्य संघटनेचा संस्थापक आहे. ओके, धन्यवाद.